जहां राज्य में मराठा आरक्षण का मुद्दा सुर्खियों में है, वहीं पुलिस भर्ती के लिए अर्हता प्राप्त करने वाले मराठा उम्मीदवारों को लेकर एक बड़ी खबर सामने आई है। पुलिस भर्ती प्रक्रिया में आर्थिक रूप से कमजोर वर्ग से आवेदन प्राप्त करने वाले मराठा उम्मीदवारों के चयन पर अस्थायी रोक लगा दी गई है। इस वजह से अब मराठा युवाओं के लिए एक तरफ कुआं और एक तरफ खाई जैसी स्थिति बनती नजर आ रही है। ऐसा वक्तव्य मराठा नेता राजेंद्र कोंढारे ने दिया है। ईडब्ल्यूचे आरक्षण मराठा समाजाला लागू होतं, त्याच्यामध्ये 76 जाती होत्या आणि 7.5 ते 8.5% सरासरी रेशो हा सरकारी सेवेत मिळत होता आणि वैद्यकीय आरक्षणमध्ये मारवाडी गुजराती समाज असल्यामुळे तिथं फारसा मिळत नव्हता। आता काय झालं की ज्या दिवशी 26 फेब्रुवारी रोजी EWS आरक्षण जाऊन SCBC आरक्षण हे 10% मराठा समाजाला आता स्वतंत्र दिलेलं आहे। त्यामुळं आत्ता जो EWSचा मेरिट जो खाली आलेला आहे त्याचं मुख्य कारण की मराठा समाज त्यातनं बाहेर पडल्यामुळं मुस्लिम कम्युनिटी, लिंगायत आणि काही छोटे जे घटक आहेत नॉन रिझर्व्ह कॅटेगरी ते त्या जागेवर आल्यामुळं त्यांचं मेरिट ते खाली झालेलं आहे। भविष्यात ते पण वाढेल, पण प्रश्न असा की त्याची रिप्लेसमेंट आता आम्हाला 10% SCBC आरक्षणातनं मिळालेली आहे। काही घटकांना जे कुणबी प्रमाणपत्र मिळतं तो 19% मध्ये OBC आरक्षणात जाऊन त्या 19% मध्ये तो जाणार आणि त्या 19% मध्ये जेवढ्या जाती आहेत त्यातले जे उमेदवार त्या कॉम्पिटिशनमध्ये भाग घेतील किंवा स्पर्धेत किंवा प्रवेश प्रक्रियेमध्ये त्यांच्यामध्ये ज्या समाजाचा उमेदवार पहिले जे असतील त्याचं मेरिट जेवढं आहे त्याला ते मिळेल। मग त्याच्यामध्ये मराठा कुणबी पण असू शकतो, कुंभार समाज असू, तेली समाज असू शकतो, तो इंटरनल मेरिटचा प्रश्न आहे। त्यामुळं सरसकट आरक्षणामध्ये मराठा समाजाला आत्ताचे 10% आरक्षण मिळालेलं आहे ते न्यायालयामध्ये चॅलेंज झालेलं आहे। कुणबी आणि मराठा कुणबीचा GR देखील चॅलेंज झालेलं आहे। त्यामुळे दोन्ही आरक्षणं न्यायालयामध्ये टिकवण्याचं आव्हान सरकारपुढं पण आहे आणि त्याच्यामध्ये मदत म्हणून आम्ही ह्या दोन्ही केसमध्ये इंटरव्हेन करून जी समाजाची बाजू ती न्यायालयामध्ये मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे। आता जोपर्यंत न्यायालय ह्या आरक्षणाला हात लावत नाही तोपर्यंत हे 10% आरक्षण अबाधित आहे। याशिवाय ज्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळतं त्या कुणबी प्रमाणपत्र धारकांना त्या प्रवर्गात जाऊन मेरिटमध्ये त्याला ती जागा मिळवावं लागेल, म्हणजे तिथं एक संधी आहे। तिसरी खुल्या प्रवर्गात सुद्धा मेरिटवर मराठा समाजाला ज्या आत्ता 28% जागा रिकाम्या त्यातल्या सुद्धा जागा गुणवत्तेच्या आधारावर मराठा समाजाला मिळू शकतात। थोडक्यात या सगळ्याचं परिमार्जन एकच आहे की नुसतं आरक्षण मिळणं हा पार्ट नाही आहे, तर ते आरक्षण तुम्हाला मिळवण्यासाठी त्याच्यात क्वालिफाय होण्यासाठी गुणवत्ता ही अतिशय महत्त्वाची आहे। त्यामुळे ही स्पर्धा गुणवत्तेची असल्यामुळं तुम्ही कुठल्याही प्रवर्गात गेला तरी तुम्हाला मेरिटमध्ये येण्यासाठी ते जे कष्ट घ्यावे लागतील ते कष्ट घेण्याची तयारी मराठा समाजातल्या युवकांना ठेवावी लागेल आणि त्या मेरिटमध्ये यावं लागेल।